गावाकडे काढून दिलं जाणार, ते अपमान केला जाईन आणि ते काय बेताडावर लिहायचे शब्द नाही. इथं जातीच्या आयुष्याचा प्रश्न आहे. त्यामुळे हे नाटक तिथं कोणाकडूनच कोणीच करायचे नाहीत अजिबात, कारण त्याला डायरेक्ट हाकलून दिलं जाणार आहे. रात्री आराम करायसाठी मंदिर किंवा मंगल कार्यालयात पायी दिंडीतील लाखो बांधवांना जागा पुरणार नाही. त्यासाठी आपण आपल्या वाहनात झोपायचं, ही नियम सगळ्यांनी लक्षात ठेवायचा. आपल्या वाहनाचं झोपल्यामुळे संरक्षण होणार आहे. त्याप्रमाणे तुम्ही सुरक्षित तुम्ही सुद्धा राहणार आहेत. त्यामुळं पायी दिंडीत कोणी वाद घालायचा नाही. किती काय झालं तरी वाद घालायचा नाही म्हणजे नाही. एखाद्याने तोंडात बी आणली तरी सहन करायची आणि हाणणाऱ्याने विचार करायचा का, त्याच्यामुळे वाद कोणीच करायचा नाही. नसतं त्याला सुद्धा माघारी काढून देण्यात येणार आहे. कारण मायेनं एकमेकाला साथ द्यायची आणि ती आपण करायचे. प्रत्येकानं आपल्या तुकडीत पाय चालायचे व रात्रीच्या आपल्याच त्या तुकडीमध्ये सगळ्यांनी झोपायचे. दुसऱ्याच्या तुकडीकडे सुद्धा यायचं नाही. प्रत्येकानं आपापल्या तुकडीतच चालायचे. तुमच्या तुकडीतील वाहनाची रक्षणाची जबाबदारी तुमच्यावर आहे, स्वतःवर. कोणत्याही अनोळखी व्यक्तीला गाडीजवळ येऊ द्यायचं नाही, ही जबाबदारी तुमच्यावरच आहे स्वतः. हे सुद्धा नियमाचं सगळ्यांनी पालन करायचे. पायी दिंडीत मुंबईमधील आंदोलनात शांततेचं पालन सगळ्यांनी करायचे, मुंबईपर्यंत आणि मुंबई सुद्धा. या नियमाच्या बाहेर कोणी जायचं नाही. या आचारसंहिता कोणीच म्हणत. आपल्या शांततेच्या आंदोलनात कोणी जाळपोळ दगडफेक करेल ते मगाशी मी सांगितलंय, त्याचा बंदोबस्त आपणच करायचा आहे. मग तो कोणी असं आपल्यापासून लांब केला, आपल्याला काय देणे घेणं नाही, सरकार ते बघून घेते. आपला जो एरिया आहे त्या एरियापुरतं आपण रक्षण करायचंय. बाजूला काय करायची गरज नाही, ते सरकारने ते बघून घेईन. कोणी असला तर आपल्याला गालबोट लावासाठी करत असेल तर ते सरकार बघून घेईल. तुमच्या गावातून स्वयंसेवकाची एक इमानदार टीम सोबत घ्या आणि त्यांनी जबाबदारीच पार पडली पाहिजे, अशी टीम पाहिजे. आपले वाहन हळू चालवायचे, त्यापासून कोणाला इजा होता कामा नये, हे सुद्धा नियम पाळायचा आहे. आपले जेवायला स्वयंपाक आपणच करायचा आहे. जिथे जागा मिळेल तिथेच आपल्या तुकडीसोबत त्याच ठिकाणी आपल्याला वाहनात झोपायचं, हे सुद्धा नियमाचं पालन करा. तुमच्या तुकडीतील माणसे रात्री ज्या ठिकाणी झोपले त्याच ठिकाणी आपण सुद्धा गस्त घालायचं, हे सुद्धा नियमाचं पालन करायचं. रात्रीचा पहारा रक्षणाचा आपण सगळ्यांनी करायचं किंवा आपल्या स्वयंसेवकांनी करायचं, याचं सुद्धा पालन करायचं. कोणीही माझ्याकडे फोटो काढायसाठी येऊ नये, कारण गर्दी होईल म्हणून, चेंगराचेंगरी होऊ नये म्हणून याची दक्षता तुम्हाला घ्यायची. कोणी फोटो काढायला येऊ नका. नंतर तुमच्या गावागावात येऊन फोटो देतो, आपण काढूयात. फक्त यावेळेस साक्षीदार व्हायचे, ही लढाई जिंकायची म्हणून तुम्ही सोबत राहा, ही विनंती आहे. फक्त फोटो काढायसाठी कोणी येऊ नका. या नियमाचं पालन करा, कारण तुम्ही आल्यामुळे समोरून गर्दी होणार आहे. मग ते सगळं स्टॉप होणार आहे तुकड्या. मग तुम्ही पुढून आले की मुंबईकडे जायला उशीर होईल. त्यामुळे पुढून तुम्ही येऊ नका. लांबून तुम्ही गावकरी रस्त्यानं थांबणार आहेत. तुम्ही आपण लांबून राम राम जय शिवराय करू सगळ्यांना. त्यामुळं आपल्याही दिंडीतल्यानं फक्त पुढे येऊ नका, आपल्या पायी रॅलीतल्याने पुढे येऊ नका. लोक आता गावातले येणार आहेत, त्यांना येऊ द्यावं लागणार आहे रस्त्यातल्या. त्याच्यामुळे तुम्ही आपल्या रॅलीतले दिंडीतले पुढे कोणीच येऊ नका, ही तुम्हाला विनंती आहे. या नियमाचं तुम्हाला पालन करावंच लागणार आहे. त्या शिस्तीचं पालन तुम्हाला करावं लागतंय, कारण हे आणखीन बी लय मोठं आहे. त्यासाठी हे पुन्हा वैयक्तिक मी व्हिडिओत आणि त्याच्यात वाचून दाखवील. सगळ्यांकडे ह्या PDF येतील. त्यामुळे सगळ्यांना पुन्हा एकदा विनंती आहे, घराच्या बाहेर पडा, लेकरांना न्याय द्यायचा. आपले लेकरं आपल्याला आपल्या डोळ्यात देखता मोठे करायचे. फक्त हे आंदोलन शांततेत होणार आहे, पण येताना आरक्षण घेऊन यायचं. मी या गोरगरीब मराठ्यांच्या लेकरांसाठी मरायला सुद्धा मागं पुढं बघणार नाही आणि जीवाची माझी बाजी लावणार आहे, परवा करणार नाही. आणि 6वा टप्पा माफी मागून सांगतो, आता नको यात, आपण नंतर घेऊ मुंबईवर आरक्षण घेऊन आल्यावर, कारण आपल्याला वेळ कमी, तयारी करायची. 6व्या टप्प्यात खूप 23 तालुक्यांचा आग्रह होता की 6वा टप्पा आपण घ्या. आम्ही पूर्ण तयारी करतो. तुम्ही तयारी केली त्याबद्दल खरंच मी तुमची दिलगिरी व्यक्त करतो. पण हट्ट धरू नका, हट्ट हेव धरा. मला मुंबईकडे जायचंय आणि मराठ्यांच्या लेकराला आरक्षण आणायचंय. गावची गावं उद्यापासून पिंजून काढा. पुन्हा एकदा सांगतोय, गावाची गावं पिंजून काढा, गावं पुन्हा जागृत करा. आपले लोक मुंबईकडे घेण्यासाठी प्रयत्न करा. फक्त आता 6वा टप्पा दौऱ्याचा आणि सभेचा नको, अशी माझी इच्छा आहे. आणि तिला तुम्ही मान द्यावा. आणि थांबतो. जय जिजाऊ, जय शिवराय.